श्री गणेशाय नमः. शिवलीलामृत अध्याय 12वा. या अध्यायामध्ये सगळ्यात पहिले तर शिवचरित्राचं शिवकीर्तन शिवस्मरण याचं महत्त्व सांगितलेलं आहे. किंवा जे कीर्तन करतात अभंग म्हणत असतात आणि जे श्रोते असतात तर कीर्तन करणारे आणि श्रोते यांना दोघांनाही समसमान फळ असतं. पण ते श्रोते कसे असावेत तर अतिशय विनम्र असावेत. कीर्तन करणारे किंवा भजन करणारे किंवा कथा पुराण सांगणारे प्रवचन करणारे यांची टीका न करणारे असावेत. ते कधीही श्रोता जेव्हा बसतो तेव्हा त्याने व्यवस्थित मांडी घालून बसावी. पाय पसरून कधीही बसू नये. किंवा कोणी कीर्तन करत आहे किंवा कथा पुराण चालू आहे तेव्हा जांभळ्या देणे हे निषिद्ध असतं. झोप येणे डुलकी लागणं हे निषिद्ध असतं. जो वक्ता असतो त्याच्यापेक्षा उंच आसन श्रवण करणाऱ्यांचं नसावं. त्यांनी नेहमी खाली बसावं जमिनीला लागून. वक्ता नेहमी उंच स्थळी असतो. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर विदुर नावाचा एक ब्राह्मण असतो. तर तो ब्राह्मण त्याची बायको जी असते बहुला नामाची बायको असते. तर विदुर आणि बहुला दोघंही अत्यंत मध्यमासी रथ असे असतात. दुष्कर्म करत असतात. विदुर वारांगणेला रथ झालेला असतो आणि ही सुद्धा बहुला एका जार जो असतो त्याच्याबरोबर रथ झालेली असते. तर दोघांचे नवरा बायकोचे सतत भांडणं होत असतात. विदुर तिला एक दिवस मारतो आणि तिचे सगळे दागिने पैसे घेतो आणि त्या वारांगणेला नेऊन देतो. असं करत करत विदुर एक दिवस काही त्याला असाध्य रोग लागतो आणि तो मरून जातो. आणि तो नरक यातना भोगायला जातो. तो नरक म्हणजे नरकामध्ये जातो. त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. आणि ते बहुला फिरत फिरत ही चांडाळीन पापीण अशी झालेली असते. फिरत 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 ती एका देवळामध्ये येते. शिवलिंग असतं त्या देवळामध्ये. शंकराच्या मंदिरात येते. शंकराचं तिथे यात्रा आलेली असते. त्या यात्रामध्ये तीही सामावून जाते. सगळेजण शिवशिव उच्चारत असतात. ही पण तसे शिवशिव उच्चारते. तिथे जवळच असलेल्या नदीमध्ये स्नान करतात. ही पण तिथे डुबक्या मारते. सगळे शिवार्चन शिवकीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसतात. ती पण तिथे जाऊन बसते. कथाश्रवण चालू असतं तेव्हा ती ऐकते की जे पापिणी असते जी चांडाळीण असते किंवा ज्यांनी पापकर्म केलेले आहेत अशांना खूप नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे ती घाबरून जाते. रडायला लागते की मी पण पापीण आहे. मी पण असं बरेच काही पापं केलेले आहेत की ज्याच्यामुळे मला आता नरक यातना भोगाव्या लागतील. आता मी काय करावं? कोण माझा उद्धार करेल? म्हणून जे तिथे कथा कीर्तन करणारे असतात ते पंडित त्यांच्या पायाला लागते. ती त्यांच्या पायाशी लोळण घालते आणि म्हणते माझा पण उद्धार करा. मला या यातनेपासून वाचवा. या नरक यातना मला भोगायच्या नाही आहेत. मला स्वर्गप्राप्ती पाहिजे. मी काय करू? अर्थात ते सांगतात की तुझे जे पापं आहेत ते समूळ नष्ट होण्यासाठी त्या पापांचा उद्धार करण्यासाठी गोकर्णक्षेत्री जा तू. गोकर्णक्षेत्री गेलीस की तुझ्या सगळ्या पापांचा उद्धार होईल आणि तू स्वर्गलोकामध्ये लीन होशील. बहुला म्हणते गोकर्णक्षेत्री जायचं आहे मला. मी तिथे जाऊन काय करू? तर ते सांगतात तिथे जाऊन शिवार्चन कर. शंकराची पूजा भक्ती कर. तिथे अभिषेक कर शंकराला. म्हणजे तुला शंकरांच्या चरणाशी स्थान मिळेल. म्हणून बहुला गोकर्णक्षेत्री जाते. जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सगळं करते आणि शिवपदावर तिला स्थान प्राप्त होतं. गोकर्णक्षेत्री जेव्हा व्याख्यान चालू असतं तेव्हा त्याच्यामध्ये भस्म महिमा सांगितलेला आहे की भस्म हे कसं असावं. तर भस्म हे शुद्ध असावं. त्याच्यासाठी एक छोटीशी कथा सांगितली आहे की शंकरांना भस्म नेहमी लागत असतं. तर ते भस्म शंकर स्वतः व्यवस्थित शोधून आणत असतात. एक दिवस भस्मासूर नावाचा एक राक्षस असतो. तो शंकरांचा खूप भक्त असतो. शंकरांना म्हणतो की मला तुमच्यासाठी सेवा करायची आहे. मला पण काहीतरी करायला द्या सेवा. शंकर म्हणतात ठीक आहे तुला सेवा करायची ना. माझ्यासाठी नित्य नूतन तू भस्म आणत जा. नवीन नवीन भस्म आणत जा. त्या भस्मामध्ये एक पण खडा नको. शुद्ध गाळलेलं भस्म असं मला पाहिजे. करू शकशील? तो म्हणतो हो निश्चितच करेन. तो आणायला सुरुवात करतो. काही दिवस गेल्यावरती त्याला भस्म काही मिळत नाही. तो म्हणतो आता काय करायचं? भस्म एवढं पूर्ण पृथ्वी शोधली. भस्म तर मला काही मिळत नाही. काय करू मी?
मग तो शंकरांकडे जातो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही त्याच्यावरती मला उपाय सांगा. तो म्हणतो, काय सांगायचं सांग. तर तो म्हणतो, मला एक वरदान द्या की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेन त्याचं भस्म होईल, म्हणजे मला दररोज नित्य नूतन भस्म आणता येईल. शंकर म्हणतो, मी देतो तुला वरदान, पण तू याचा गैरवापर करायचा नाहीस, कोणत्याही पीडित लोकांना त्रास द्यायचा नाहीस तू. तो म्हणतो, ठीक आहे, मी करेन बरोबर. आणि शंकरचा भोळा सांब आहेत, त्यामुळे ते वरदान देऊन टाकतात. इकडे देवांना जसं कळतं तेव्हा देव म्हणतात, अरे बापरे, या शंकर महादेवाने हे काय केलं, या राक्षसाला, या दुराचाराला असं वरदान दिलं, आता काही पृथ्वीचं खरं नाही, सगळी पृथ्वी भस्म करून टाकेल तो. आणि भस्मासूर तसंच करायला सुरुवात करतो. हळूहळू सगळे ऋषी, गाई, गुरं, वासरं सगळ्यांना भस्म करायला लागतो. जसं काय पृथ्वीवर हाहाकार उभा राहतो. सगळ्या देवांना खूप चिंता होते, आता काय. म्हणून ते सगळे विष्णू भगवानांना घेऊन शंकरांकडे जातात आणि शंकरांना साकडं घालतात की तुम्ही हे वरदान दिलेलं आहे, तुम्ही आता हे मागे घ्या वरदान, नाही तर हा आपल्या कोणालाही सोडणार नाही. शंकर भगवान म्हणतात की आता दिलेलं वरदान मी कसं काय मागे घेऊ, पण निश्चितच जेव्हा ज्यांचे पापं वाढत जातात धरतीवरती तेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे असं समजायचं. तर बहुतेक भस्मासुराचा पण अंतकाळ जवळ आलेला आहे. म्हणून शंकर भगवान असं बोलत असतात, तेवढ्यात भस्मासूर तिथे येतो आणि तिथे आलेल्या सगळ्या देवगण, ऋषीगण यांना बघून म्हणतो, माझी तक्रार करायला तुम्ही इथे आला आहात ना, थांबा, आता उद्याच तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्हाला भस्म करतो. असं म्हटल्यावरती सगळे पळायला लागतात. शंकरसुद्धा पळायला लागतो, कारण का भस्मासूर त्याला म्हणतो, थांब जरा, तुझ्यासुद्धा डोक्यावर हात ठेवतो, कारण तुझी भवानी मला पाहिजे आहे, तर तुझ्याही डोक्यावर हात ठेवतो. तर असं म्हटल्यावरती शंकर दूर पळून वनामध्ये निघून जातो आणि एका वटवृक्षाच्या रूपामध्ये तो तिथे राहतो. भस्मासूर खूप शोधत असतो शंकराला, कुठे गेला, त्याला काही केल्या सापडत नाही. इकडे शंकर भगवान वटवृक्षाच्या रूपामध्ये असतात आणि विष्णूची आराधना करतात की आता तूच मला वाचवू शकतोस याच्यातून. विष्णू भगवान तेव्हा मोहिनी रूप प्रगट करतात. इतकं सुंदर तेजस्वी मोहिनी रूप घेऊन ते तिथे येतात. तिथे नृत्य करत असतात, गायन करत असतात. भस्मासूर जेव्हा तिथे बघतो तेव्हा त्या मोहिनी रूपाला तो एकदम भाळून जातो. शंकर भगवानसुद्धा विष्णू भगवानांचं हे मोहिनी रूप बघतात आणि तेही अतिशय मुग्ध होतात. त्यातच त्यांचा वीर्यपात होतो आणि तिथे अष्टभैरव तयार होतात. 8 ठिकाणी ते वीर्य पडतं आणि तिथे अष्टभैरव तयार होतात. सगळेजण अदृश्य रूपामध्ये मोहिनी आणि भस्मासूर यांच्याकडे लक्ष लावून बसलेले असतात. मोहिनी सुंदर नृत्य करत असते आणि भस्मासूर फक्त ते बघत असतो. इतका तो मुग्ध होतो तिच्या रूपामध्ये की त्याला कशाचीच जाणीव राहत नाही. भस्मासूर म्हणतो की मला तू अत्यंत प्रिय झालेली आहेस आणि या पृथ्वीचा आता राजा मी होणार आहे, कारण माझ्यापुढे कोणाचंच आता ताकद एवढी राहिली नाही आहे, तर तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे तू माझी राणी होशील. विष्णू भगवानांना माहिती असतं हा काय बोलतोय. तो म्हणतो, अर्थातच तू जर का पूर्ण जगाचा राजा असशील तर तुझी राणी बनायला मला नक्कीच आवडेल, पण काय करणार, आमचं जे कुलदैवत आहे त्याला मी नवस बोलली होती की माझं जर लग्न ठरलं तर माझा जो नवरा आहे त्याच्याबरोबर मी तुमच्यासमोर नृत्य करेन, तर तुला आता माझ्याबरोबर नृत्य करावं लागेल. भस्मासूर म्हणतो, एवढंच ना, करेन मी, त्यात काय आहे. तो म्हणतो, हां, पण मी जसे हावभाव दाखवेन तसे तुला हावभाव करावे लागतील, मी जिथे हात ठेवेन तुलाही तसाच हात ठेवायला लागेल. भस्मासूर सगळं विसरून गेला असतो. तो म्हणतो, हो, तुझ्या प्रेमामध्ये तुझ्या रूपाला भाळून मी सगळं काही करायला तयार आहे, सगळं जग सोडायला तयार आहे मी. मोहिनी नृत्य करायला सुरुवात करते. भस्मासूर पण तो मोहिनी जशी दाखवते तसं सगळं करत जातो, तसे हावभाव करतो, तसं सगळं हातवारे करतो. असं करता करता मोहिनी आपला हात आपल्या डोक्यावर ठेवते. भस्मासूर पण तसंच करायला जातो, आपला हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवतो. असं करतात भस्मासुराचं स्वतःचंच भस्म होऊन जातं. शंकर भगवान तिथे प्रगट होतात आणि विष्णू भगवानांना म्हणतात की खरंच आज तुमच्यामुळे मी वाचलो. आणि तिथे हरी आणि हर यांची भेट होते. पार्वती माता हरी आणि हर दोघांनासुद्धा घेऊन कैलास लोकामध्ये येते, दोघांची विधिवत पूजा करते. आणि तेव्हाच आपण त्याला म्हणतो वैकुंठ चतुर्दशी. तेव्हा हरी आणि हर यांची भेट होते, त्याला वैकुंठ चतुर्दशी आपण म्हणतो. त्या चतुर्दशीला विष्णू भगवानांना आपण बेल वाहतो आणि शंकरांना तुळशीचं पत्र अर्पण करतो. असा हा भस्मासुराचा वध ही कथा अत्यंत सुंदर आहे, जी संक्षिप्त रूपामध्ये मी तुम्हाला सांगितली. ओम नमः शिवाय.